आज इयत्ता 8वी प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचा परिणाम हे प्रकरण आपण आज पाहणार आहोत। तत्पूर्वी या प्रकरणाच्या अगोदर जे दुसरं प्रकरण आहे युरोप आणि भारत, त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहेच। भारत आणि युरोप यांच्यामध्ये असलेले जे काही संबंध आहेत, तर युरोपीय लोक व्यापार करण्यासाठी भारतात आलेले होते। भारतात येण्यासाठी त्यांनी समुद्रमार्गे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खंडात जाऊन त्या ठिकाणी शोध लावण्याचा इंग्रजांनी, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, त्यांनी शोध लावले। त्याच पद्धतीने वास्को द गामा याने भारताच्या भौगोलिक शोध म्हणजे भारताचा शोध त्यांनी त्या ठिकाणी लावला। पोर्तुगीज पासून दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण बाजूला त्या टोकाला वळसा घालून वास्को द गामा हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आला आणि 16व्या शतकाच्या सुरुवातीसच पोर्तुगीजांच्या या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपली सत्ता स्थिर केली। आता युरोपीय लोक भारतामध्ये आले, कशासाठी आले? व्यापार करण्यासाठी आले। व्यापार करता करता ते सत्ताधीश बनले। भारतामध्ये प्रथम पोर्तुगीज आले, नंतर फ्रेंच आले, डच आले, इंग्रज आले, इत्यादींनी आपल्या भारतामध्ये येऊन व्यापारासाठी त्यांनी पहिले परवाने काढले। मग ज्या काही हे परवाने काढल्यानंतर त्यांनी भारतामधील जे काही त्या कालावधीमध्ये आपल्याकडे भारताकडे मुघलांचं राज्य होतं आणि त्यांच्याकडून परवाने मिळून प्रत्येक भागामध्ये त्यांनी आपापल्या वखारी स्थापन केल्या। भारताच्या पश्चिमेला, पूर्वेला आणि दक्षिणेकडे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या वखारी स्थापन केल्या आणि ह्या स्थापन केल्यानंतर या भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी येऊन पोहोचल्या आणि नंतर भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी हे सर्व मग पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज हे यामध्ये सहभागी झाले। त्यांच्यामध्ये अटीतटीच्या स्पर्धा निर्माण होऊ लागल्या आणि स्पर्धा निर्माण झाल्यानंतरच त्यामध्ये इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध होता। परंतु हळूहळू या दोघांच्या मैत्रीमध्ये रूपांतर झाले आणि सामंजस्याने दोघांनी घेतलं आणि भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी हे मैत्रीचे संबंध ठेवले आणि इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला सुद्धा तोंड द्यावे लागले। आता याच्या अगोदर ज्यावेळेस हे युरोपीय व्यापाऱ्यांनी प्रारंभिक हालचाली सुरू केल्या, या सुरू केल्यानंतर त्यांनी एक एक राज्य गिळंकृत केलं। लक्षात घ्या, आता भारतामध्ये दक्षिणेकडे 3 सत्ता प्रबळ होत्या, निजाम, मराठे आणि हैदर अली। या 3 सत्ता जर एकत्र जर आल्या तर आपला निभाव लागणार नाही हे इंग्रज जाणून होते। त्यामुळे इंग्रजांनी भेदनीतीचा वापर केला। पहिला आहे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जो काही संघर्ष निर्माण झाला, त्यातून कर्नाटकमध्ये 3 युद्ध झाली। मग आता या भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी आणि परकीय सत्तांमध्ये ही अटीतटीची स्पर्धा सुरू झाल्यानंतर 18व्या शतकात कर्नाटकमध्ये नवाब पदासाठी भारतीय सत्ताधीशांमध्ये काय झाली, तंटा सुरू झाला आणि हा तंटा सुरू झाल्यानंतरच साहजिकच या युरोपीय लोकांनी या आपल्या भारतीय लोकांच्या चंचूत प्रवेश केला आणि त्यामध्ये फ्रेंचांनी एका पक्षाला मदत देऊ केली, इंग्रजांना दुसऱ्या पक्षाने मदत देऊ केली। अशा प्रकारे ही कर्नाटक युद्ध म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात आणि ही कर्नाटक युद्ध 3ऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला। त्यामुळे इंग्रजांना प्रबळ असा जो काही युरोपीय स्पर्धक
भारतामध्ये उरलेला नव्हता. अशाच प्रकारे बंगाल पण गिळंकृत करण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जे काही लालसेपोटी किंवा काही जणांना आपलंसं करून आमिष दाखवून बंगालचा भाग सुद्धा त्यांनी या इंग्रजांनी गिळंकृत केला. नंतर तिसरं जे आहे तो इंग्रज म्हैसूर जो काही संघर्ष झाला त्यामध्ये सुद्धा जे काही म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यामध्ये 4 युद्ध झाली. म्हैसूरच्या हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा टिपू सुलतान याने नेटाने अशी लढाई पुढे इंग्रजांविरुद्ध चालू ठेवली आणि 1799 मध्ये श्रीरंगपट्टणच्या लढाईमध्ये हा टिपू सुलतान धारातीर्थ पडला. त्यामुळे म्हैसूरचे राज्य सुद्धा इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले. इथपर्यंत आपण माहिती घेतली. या प्रकरणामध्ये ब्रिटिश सत्तेचे परिणाम हे तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण आता जी काही माहिती घेणार आहोत त्याच्यापैकी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी काही स्थापना करण्यात आली. मग आता ही जी काही स्थापना करण्यात आली म्हणून मगाशी पण मी सांगितलं की ही स्थापना ब्रिटिश, फ्रेंच आणि इंग्रज यांच्यातले पुढे मैत्रीचे संबंध होऊन या युरोपीय व्यापाऱ्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि ही स्थापना करून पुढे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रांत गिळंकृत केले. परंतु जरी हे केलं तरी वर्चस्व इंग्रजांचं या भारतावर मोठ्या प्रमाणावर राहिलेलं होतं. आता जे काही तुम्हाला 3 सत्ता सांगितल्या त्याच्यापैकी आता तिसरा आहे इंग्रज आणि मराठे यांच्यामधला संघर्ष. तर मुंबई हे इंग्रजांच्या पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होतं. त्यांच्या जवळपास प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु या प्रदेशावर सुद्धा मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी जी काही इंग्रजांची मदत मागितली आणि अर्थातच त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांनी शिरकाव केला. म्हणजे पूर्वी सुद्धा निजाम असेल, निजाम पदासाठी असेल, राजा पदासाठी असेल, पेशवे पद मिळवण्यासाठी लोकांमध्ये आपले भारतीय लोकच आपल्या लोकांमध्ये कुरघोड्या करत होते आणि या कुरघोड्या केल्यामुळे साहजिकच आपण आपला भाग त्या ठिकाणी गमावून बसलो. तर मराठ्यांची जी काही घट्ट पकड असताना सुद्धा माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव हा सुद्धा इंग्रजांना जाऊन मिळाला आणि लालसेपोटी तो त्यांना जाऊन मिळाला आणि मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांनी त्या ठिकाणी शिरकाव केला. तर 1774 ते 1818 च्या दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिलं. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध त्या ठिकाणी संपले. पुढे आहे तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला. सर्व भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित करण्याचा त्याचा जो काही त्याचे धोरण होते आणि त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. या करारान्वये जे काही त्यांनी या सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी त्यांनी या भारतीय लोकांना अटी घातल्या आणि भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. काय त्यांनी कोणकोणत्या अटी घातल्या तर भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये इंग्रजांचे लष्कर ठेवावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी जे रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश हा कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजांचाच प्रतिनिधी ठेवावा. अशा अटी त्यांच्या अटी होत्या आणि भारतातील काही सत्ताधीशांनी सुद्धा ही पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य आपली लोक गमावून बसले. त्या पद्धतीने 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने सुद्धा इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला आणि हा करार केल्यानंतर काही मराठी सरदारांना हा करार मान्य नव्हता. परंतु त्यामुळे
दुसरे इंग्रज आणि मराठा युद्ध झालं आणि या युद्धामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढत गेला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धातही त्याचा पराभव झाला आणि 1818 मध्ये शरणागती पत्करली. दरम्यानच्या कालावधीमध्ये मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशाच्या ताब्यातील मुघल बादशाला ताब्यात घेऊन हा हिंदुस्थान जो आहे तो पूर्णपणे या इंग्रजांनी जिंकलेला होता. म्हणजे पहा की समजा प्लासीची लढाई, बक्सरची लढाई, त्याचप्रमाणे इंग्रज आणि फ्रेंच मधले जे काही कर्नाटक युद्ध झाले, नंतर म्हैसूरचा भाग त्यांनी घेतला, नंतर इकडं जे काही दक्षिणेकडे मराठ्यांची सत्ता होती तर मराठ्यांमध्ये सुद्धा फितुरीमुळे काय झालं की इंग्रजांना बरोबर डावपेच करून त्यांनी संपूर्ण हिंदुस्थान आपल्या ताब्यामध्ये घेतला. आता छत्रपती प्रतापसिंह यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना हे गादीवर होते आणि इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली आणि नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून या छत्रपती प्रतापसिंह यांना काशी येथे ठेवण्यात आला आणि 1847 साली प्रतापसिंह यांचा मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना त्यांना यश आले नाही आणि पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये साताराचं राज्य हे खालचं केलं. आता छत्रपती प्रतापसिंह हे जे सातारा शहरामध्ये येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्यांनी शहरामध्ये पाणी खेळवले. त्याचप्रमाणे शहरात त्यांनी रस्ते बांधले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा त्यांनी झाडे लावली. नंतर मुलामुलींना संस्कृत, मराठी आणि इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा त्यांनी बांधली आणि त्याच ठिकाणी त्यांनी एक छापखाना सुद्धा छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ त्यांनी छापून घेतले. नंतर 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताराहून महाबळेश्वर ते प्रतापगड हा रस्ता तयार केला. त्याचप्रमाणे तो रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला आणि छत्रपती प्रतापसिंह हे रोज स्वतः त्या ठिकाणी रोजनिशी म्हणजे स्वतःची डायरी ते स्वतः रोज लिहित असायचे. तर अशा पद्धतीने एकंदरीत इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये जो काही संघर्ष झाला, ह्या संघर्ष झाला तरी या मध्ये इंग्रजांनी विजय मिळवला आणि पूर्णपणे इंग्रजांचं भारतावर वर्चस्व राहिलं. इंग्रज सांगतील त्या पद्धतीनेच नंतर भारतीय लोकांना राहावं लागलं. प्रत्यक्ष शासक म्हणून इंग्रज असायचे, नाममात्र म्हणून नवाब आणि राजे त्या ठिकाणी काम पाहत होते. आता आपल्याला पाहायचंय की ब्रिटिश सत्तेचे भारतावर झालेले परिणाम कोणते आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे दुहेरी राज्य व्यवस्था. तर रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अंमलात आणली. महसूल गोळा करणे, शांतता व सुव्यवस्था राखणे इत्यादी कामे हे बंगालच्या नवाबाकडे देण्यात आले आणि त्याचप्रमाणे महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम हे बंगालच्या नवाबाकडे देण्यात आले. त्यालाच त्या ठिकाणी दुहेरी राज्य व्यवस्था असं म्हटलं जातं. आता महसूल म्हणजे याचा अर्थ जे काही कराच्या स्वरूपात जे काही पैसे असतात ते पूर्णपणे म्हणजे इंग्रजांचं जे काही भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं एकच धोरण होतं की अधिकाधिक पैसा आहे आपला मायदेशी घेऊन जायचा, व्यापार करायचा, नंतर मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल करायची, परंतु हा जो भारतातील पैसा आहे तो आपल्या मायदेशी घेऊन जायचा. अशा प्रकारे
त्यांनी ही योजना मांडल्यामुळे साहजिकच कंपनीच्या जे काही लोकांनी त्या ठिकाणी महसूल गोळा करण्याचं काम हाती घेतलं आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे देण्यात आले. याला दुहेरी राज्य व्यवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. आता या दुहेरी राज्य व्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकारी स्वतःच्या खिशात टाकत होते. आता पहा, जरी इंग्रज अधिकारी होते, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जरी स्थापना झाली तरी त्यांच्यावर काही व्यापारी लोक सुद्धा त्या ठिकाणी नाराज होते. मग कर रूपाने जो काही मिळालेला पैसा जो होता तो ह्या कंपनीची लोक हा पैसा कर रूपाने मिळालेला पैसा आपल्या खिशामध्ये टाकत होते आणि या भारतातील व्यापाऱ्याचा मागता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना या कंपनीचा हेवा वाटत होता आणि कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. आणि तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्वाचे कायदे केले. आता कोणकोणते कायदे केले तर पार्लमेंटने केलेले जे काही कायदे आहेत त्यामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल म्हणून असा हुद्दा देण्यात आला. या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर जनरल आला. मुंबई व मद्रास या इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकारही त्यांना मिळाला आणि त्यांच्या मदतीला 4 सदस्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. नंतर 1784 मध्ये पीटचा भारताविषयी कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर सुद्धा पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाची नियामक मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आले आणि कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार सुद्धा या मंडळाला देण्यात आले. त्या पद्धतीने 1813, 1833, 1853 मध्ये कंपनीच्या कारभारामध्ये फेरबदल करणारे जे काही कायदे आहेत ते पार्लमेंटने केले आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण हे अस्तित्वात आले. आता हे आल्यानंतर आता आपल्याला पुढे पाहायचंय की इंग्रजांच्या भारतातील प्रशासन व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ कोणकोणते आहेत. इंग्रजांच्या भारतातील प्रशासन व्यवस्था म्हणजे भारतामध्ये इंग्रज आले परंतु त्यांनी प्रशासन व्यवस्था सुद्धा भारतामध्ये ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये प्रशासन व्यवस्था होती त्या पद्धतीने त्यांनी भारतामध्ये सुद्धा आपली प्रशासन व्यवस्था राबवली. ते इंग्रजांच्या भारतातील प्रशासन व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ जे होते त्याच्यामध्ये मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था या इंग्रजांच्या भारतातील प्रशासन व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यापैकी पहिला आपण पाहणार आहोत मुलकी नोकरशाही. आता मुलकी नोकरशाही भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. म्हणजे इथं भारतामध्ये त्यांनी जरी आपली सत्ता प्रस्थापित केली तरी त्यांना नोकरशाहीची गरज होती आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. नंतर मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये त्यासाठी त्यांना नियम घालून दिले आणि त्यासाठी त्या अधिकाऱ्यांचे पगार सुद्धा त्या ठिकाणी वाढवले. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ही मुलकी नोकरशाही पद्धत या ठिकाणी भारतामध्ये निर्माण केली. नंतर प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांच्या ताब्यामध्ये असणाऱ्या प्रदेशांची जिल्हावार विभागणी करण्यात आली आणि या जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असतो. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असतो आणि त्याच्या अधिपत्याखाली महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची होती. आणि या अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे ते होऊ गेलेले आहे. आजही आपण पाहतो की स्पर्धा परीक्षा होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होत असतात. त्या स्पर्धा परीक्षेतून मुलांना त्या पद्धतीचे एक अधिकारी पद सुद्धा त्या ठिकाणी मिळत असतं. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी मुलकी नोकरशाही भारतामध्ये निर्माण केली. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लष्कर व पोलीस दल. आता भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे आणि नवे प्रदेश हस्तगत करणे आणि भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही जी काही लष्कराची कामं होती आणि देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम जे आहे ते कुणाचं होतं, हे पोलीस दलाचं होतं. नंतर तिसरा मुद्दा जो आहे तो न्याय व्यवस्था.
तर इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतामध्ये नवी न्यायव्यवस्था निर्माण केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय, तिथे जर निकाल नाही लागला तर त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालय सुद्धा स्थापन केली. म्हणजे भारतामध्ये जी काही प्रशासन व्यवस्था, म्हणजे इंग्रज जरी भारतामध्ये आले तरी भारतीयांना बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी ते देऊन गेले. जी काही भारतामध्ये जी काही प्रशासन व्यवस्था जी काही निर्माण केलेली आहे, आता आपण पाहतो की शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम आता कोण करतं? पोलीस लोक करत असतात. तर त्या पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये शांतता निर्माण व्हावी, देशामध्ये शांतता किंवा परकीयांचे आक्रमण थोपवण्यासाठी आपलं लष्कर सुद्धा सुसज्ज असतं. भूदल, नौदल, हवाई दल ही तिन्ही आपली दल सुसज्ज अशी कार्य करत असतात. त्यामुळे साहजिकच लष्कर व पोलीस दल ही महत्वाची बाब आहे. आणि न्याय व्यवस्था सुद्धा जर आपली जर पाहिली तर एकंदरीत जर विचार जर केला तर पूर्वीची जी काही न्याय व्यवस्था आणि आता आपली जी काही न्याय व्यवस्था सध्याची जी आहे ती एकदम इंग्रजांनी चांगल्या प्रकारे भारतामध्ये निर्माण केली. आणि एकंदरीत जे काही आपला इंग्रजांच्या भारतातील प्रशासन व्यवस्थेचे जे काही मुख्य आधारस्तंभ आहेत लक्षात ठेवा, तर मुलकी नोकरशाही, नंतर त्याचप्रमाणे लष्कर व पोलीस दल आणि न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासन व्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहे. तर मुलांना आज आपण जवळपास 2-3 मुद्दे पाहिलेले आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.